मित्रांनो, जय शंभूराजे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभा मार्फत अंतिम करण्याबाबत. राजे मित्रांनो, ग्रामपंचायत तंपोन अंतर्गत आज दिनांक 18/8/2026 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभा मार्फत अंतिम करण्याबाबत. आणि ती यादी जी झालेली आहे ती नुकतीच झाली. आता या यादी का करायची होती ते महोदयांची थोडीफार मी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण मुद्दा समजेल. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येते की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याच्या सूचना भारत सरकारच्या आहेत. त्यानुसार आवास प्लस सर्वेक्षणातून तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी प्रतीक्षा याद्या 15 ऑगस्ट 2024 रोजीच्या ग्रामसभेमध्ये अंतिम करण्याचा निर्देश संदर्भ क्रमांक 1-2 अन्वये देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने आवास प्लस 2024 सर्वेक्षण मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभेमार्फत अंतिम करण्यासाठी आपल्या अधीनस्थ ग्रामपंचायत अंतर्गत संदर्भ क्रमांक 1 मध्ये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी 15 ऑगस्ट 2026 रोजीच्या ग्रामसभेची मान्यता घेऊन सदर प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी. याच्या सोबत काय दिलेलं आहे तर सोबत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी. आता ही कुणी केलेली तर गट विकास अधिकारी श्रेणी 1 पंचायत समिती औंढा यांनी ही यादी जाहीर केलेली आहे. या यादीत जर तुमचं नाव नसेल किंवा पण प्रथम मी सांगतो की या यादीत नाव कुणाचे आहेत. आता ती नावं मी यादीत वाचणार आहे, ती तुम्ही सर्वांनी ऐकायची आहेत. उत्तम लिंबाजी लोणकर, उत्तम किशनराव कदम, विठ्ठल नारायण कदम, श्यामराव गोमाजी गायकवाड, सत्यभामा देवराव कुलदीपके, दोंडीराम ज्ञानोजी गायकवाड, गुलाब उमराव कदम, अंतिकाबाई कुंडलिक लोणकर, जिजाबाई भिकाजी फुंसे, नीलावती नारायणराव कदम, प्रयागबाई बाबाराव सरजे, लक्ष्मीबाई माणिक गायकवाड, कौशल्या फकीरा वावळे, नंदाबाई दत्तराव कदम, विश्वनाथ उकंडी भालेराव, चंद्रकला सुंदरराव कदम, कविता दिलीप रणबावळे, द्वारका ज्ञानोबा कदम, कविता कुंडलिक लोणकर, सखुबाई सुदाम कदम, अनिता राजाभाऊ कदम, सुनीता गौतम लोणकर, संगीता ज्ञानोबा कदम, रेखा बबन गोरे, बालासाहेब सखाराम गायकवाड, सुशीला लिंबाजी हरकळ, ज्ञानेश्वर विठ्ठलराव कदम, भास्कर उमाजी लोणकर, रामकिशन गंगाराम गायकवाड, शीतल पंढरी कदम, भिकाजी कामाजी लोणकर, अनिता बाबाराव कदम, प्रदीप दौलत गणेश गायकवाड, रघुनाथ सूर्यभान कदम, गंगाधर सुदाम लोणकर, त्याच्यानंतर प्रभू संतोष कदम, त्याच्यानंतर रंगनाथ मधुकर, त्याच्यानंतर हे स्टॉप कर बरं ते काय व्हायले, शिवाजी कांबळे, प्रदीप कोंडीराम कदम, दौलत गणेश गायकवाड, रघुनाथ सूर्यभान कदम, गंगाधर सुदाम लोणकर, त्याच्यानंतर रघुनाथ मधुकर सुतारे, शोभाबाई मोकिन कदम, लक्ष्मण मधुकर कदम, अरुण साहेब गायकवाड, सतीश सुरेशराव कुलदीपके, बालासाहेब गुलाबराव कदम, पंढरी दत्तराव गायकवाड, त्यानंतर कैलास गुलाबराव कदम, श्रीकांत गणेशराव कदम, त्याच्यानंतर शालिनीबाई परसराम लोणकर, सुलावती किशनराव भिंगारे, नंदाबाई एकनाथ कदम, कोमलरामजी कदम, गजानन नारायणराव कदम, प्रियंका अशोक कदम, गणेश साहेबराव कदम, संगीता मुंजाजी शिंदे, ज्ञानोबा सखाराम कदम, प्रकाश बाबाराव कदम, विकास मुरलीधर कदम, विलास निवृत्ती कदम, बापूराव रामकिशन कदम, गोपाळ निवृत्ती कदम. त्यानंतर
रावसाहेब तुळशीराम कदम, नारायण तुकाराम कदम, निवृत्ती गणेशराव कदम, ज्ञानदेव नारायण कदम, शेषराव निवृत्ती कदम, रानबा तातेराव कदम, गुलाब मुंजाजी कदम, राम नारायणराव कदम, नारायण कदम, बळीराम मसाजी कदम, राजेंद्र राघोजी फुंसे, अशोक अण्णासाहेब कदम, नारायण शेषराव कदम, ईश्वर बाबाराव सरजे, शिवाजी मुंजाजी कदम, नारायण मुंजाजी कदम, मनोहर किशनराव कदम, गंगाधर निवृत्ती कदम, शिवाजी पंडितराव कदम, उद्धव विठ्ठलराव कदम, रामप्रसाद रावसाहेब कदम, बाळासाहेब पांडुरंगराव कदम, गजानन बापूराव कदम, ज्ञानेश्वर देवराव कदम, राजाभाऊ बालासाहेब कदम, बाळू सोपानराव कदम, सुनील मुंजाजी सरजे, विजय रावसाहेब कदम, ज्ञानेश्वर मुंजाजी सरजे, उद्धव विश्वनाथ दायक, प्रल्हाद तुकाराम दायक, सुखदेव सोपानराव कदम, त्यानंतर सखाराम भगवानराव कदम, मुंजाजी किशन गवळी, केशव शेषराव रासके, मारुती बापूराव कदम, मारुतराव रामकिशन कदम, कदम राम गुलाबराव, एकनाथ ज्ञानोबा कदम, माणिक बालासाहेब कदम, सांदीपानी सुंदरराव कदम, निळकंठ अशोकराव कदम, गोविंद विठ्ठलराव कदम, रघुनाथ तातेराव कदम, अरुणकुमार जगन्नाथ कदम, संदीप मदनराव कदम, शिवाजी मुंजाजी कदम, ज्ञानेश्वर भगवानराव कदम, लक्ष्मण विठ्ठलराव कदम, गोविंद बळीराम कदम, किरण तुकारामजी कदम, रामेश्वर भगवानराव कदम, अशोक भानुदास कदम, भगवान रामभाऊ कदम, कदम गोपीनाथ दादाराव, ज्ञानेश्वर देवीदास कदम, विष्णू तातेराव कदम, विष्णू शंकरराव कदम, नामदेव बालासाहेब गायकवाड, नारायण कोंडीराम रासके, त्र्यंबक परसराम कदम, उमेश बालासाहेब कदम, सतीश शेषराव उमेश बालासाहेब कदम, सतीश शेषराव कदम, भगवान किशनराव कदम, त्यानंतर रंगनाथ श्रीरंग कदम, राम निवृत्ती कदम, दत्तराव जगन्नाथ कदम, शिवाजी अंबादास कदम, शिवाजी ज्ञानोबा धायक, गजानन ज्ञानोबा धायक कदम त्र्यंबक बालासाहेब कदम, हनुमान भगवानराव कदम, शिवाजी ज्ञानोबा धायक, गजानन ज्ञानोबा कदम, त्र्यंबक बालासाहेब कदम, हनुमान भगवानराव कदम, प्रसाद भानुदास कदम, लक्ष्मण शंकरराव कदम, लक्ष्मण सुरेशराव कदम, ज्ञानोबा उत्तमराव गवळी, संदीप बालासाहेब कदम, छगन देवराव कदम, त्र्यंबक सोपानराव कदम, राम तुकाराम कदम, भागवत अशोकराव कदम, अंकुश श्रीरंगराव कदम, मुंजाजी अंबादास कदम, गंगाधर गुलाबराव कदम, पांडुरंग बापूराव कदम, कृष्णा बालासाहेब कदम, गोपाळ लिंबाजी कदम, संतोष पंडितराव कदम, लक्ष्मण मुंजाजी कदम, संदीप सुभाषराव कदम, अशोक ज्ञानोबा कदम, गोपाळ अशोकराव कदम, अजय प्रकाश कदम, मुंजाजी रमेश कदम, उत्तम लिंबाजी लोणकर, उत्तम किशनराव कदम, विठ्ठल नारायण कदम, शामराव गोमाजी गायकवाड, सत्यभामा देवराव कुलदिपके, बुमराव कदम, अंतिकाबाई कुंडलिक लोणकर, जिजाबाई भिकाजी फुंसे, नीलावती नारायणराव कदम, प्रयागबाई बाबाराव सरजे, लक्ष्मीबाई माणिक गायकवाड, कौशल्या फकीर वावळे, नंदाबाई दत्तराव कदम, विश्वनाथ उकंडी भालेराव, चंद्रकला सुदामराव कदम, कविता दिलीप रणबावळे, द्वारका ज्ञानोबा कदम, कविता कुंडलिक लोणकर, सुखबाई सुदाम कदम, अनिता राजाभाऊ कदम. आता बघा, अशा यादीप्रमाणे मी सर्व जणांची नावे घेतलेली इथं 2024. आता यामध्ये जी नावं आलीत, विशेष करून काही जणांची नावं जर परत झाली असतील तर त्यांची नावे ती यादीत गहाळ होतील, पण काही जणांची सर्वे करूनही यादीत नावं नसतील आली, त्यांनी तुमचं आधार कार्ड, तुमचा जॉब नंबर, त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड हे देणे गरजेचं आहे. आता यादीला नाव आलं नाही त्यांच्यासाठी ही कागदपत्रे. आता जॉब कार्ड जर नसल तर त्या जॉब कार्डसाठी कुठेही पैसे द्यायची गरज नाही. तुमचा जॉब कार्ड नंबर हे तुमच्या ग्राम रोजगार सेवकाकडे मिळणार आहे, त्यामुळं तुमचा जॉब कार्ड नंबर हा त्यांच्याकडून घेणे आणि इथं जॉब कार्ड नंबर आणणे. आता ज्यांची नावं नाही आली त्यांच्यासाठी एक आपल्याला काय करायचं आहे, ज्यांची नावं नाही आली त्यांची पूर्ण यादी बनवायची आहे. त्या यादीची जी पाहणी आहे, चाळणी आहे की बाबा माझं नाव नाही आलं, सर्वे करूनही माझं नाव नाही आलं, ती यादीचा सर्वे पूर्ण या गावाने यादी बनवायची आहे. आणि ती बनल्याच्या नंतर प्रत्येकानं एका ठराव अर्ज करायचा आहे. अर्ज ग्रामसेवक साहेबाला करायचा आहे आणि प्रतिलिपीमध्ये BDO असतील आणि जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या प्रतिलिपी घ्यायच्या आता आणि एक सर्वांच्या मतीने सर्वानुमते हे ठराव आपण
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे, जेणेकरून कोणीही याच्यापासून वंचित राहणार नाही. आता यामध्ये काय होते, बऱ्याच जणांना ज्यांची लग्न राहिलेत आणि त्यांच्या नावावर नमुना नंबर 8 असेल किंवा हे, तर ज्यांची झालेत, ज्यांच्याकडे जॉब कार्ड सगळ्या गोष्टी असतील त्यांनाही ते घरकुल येणार आहेत. त्याच्यामुळं कुणी याच्यापासून वंचित राहता कामा नये. आणि विशेष करून आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसती तर त्या गोष्ट माहिती करून घेणं हे सर्वांचं गरजेचं आहे. तू पैसे घे आणि हे आमचं काम कर, ही जी तुमची विचारधारा आहे ती आता बंद व्हायला पाहिजे कुठंतरी. त्यासाठी आम्ही स्वराज परिवर्तन सेना, दिसायला एक जरी असलो मी, तर माझ्या पाठीमागे खंबीरपणे 100 नाही तर आज संपूर्ण गावाचा पाठिंबा मला लाभतोय. त्यासाठी सर्वांनी एकमताने एक गाव आणि विकसित होण्यासाठी, गावाला एक दिशा दाखवण्यासाठी आज माझा चेहरा पुढे केला, आज पुढे चालून तुम्ही बसाल. पण आता ही यादी बनवायची आणि एक सविस्तर यादी आपल्याला तिथं न्यायची आहे. त्याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची आधार कार्ड, जॉब कार्ड नंबर, तुमचं राशन कार्ड, ह्या 3 गोष्टी देणं गरजेचं आहे. आणि तुमचं नाव सर्वे झालेलं आहे. तुम्ही आवर्जून आज आणि उद्या 2 दिवसात मला नावं द्यायचेत, म्हणजे जेणेकरून उद्याचा 1 दिवस तुमच्यासाठी असेल आणि आजचा अर्धी रात म्हणजे ही रात्र. तर या 2 दिवसात मी सर्व जणांची नावे घेऊन अर्ज करून त्याच्यावर तुमच्या सह्या घेऊन, सह्यांनिशी सर्वांच्या सहमतीनिशी हे कागद आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आल्या. आणि अशाच अपडेट जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही स्वराज के सरपंच या चॅनलला सबस्क्राईब करा, ला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.